गोंदियामध्ये सकाळी 8:45च्या सुमारास रेल्वेच्या टॉवर वॅगन शेडमध्ये रेल्वेच्या इंजिनाने थेट भिंतीला जबर धडक दिल्याने आखी भिंत कोसळून जमीनदोस्त झाले। ही अंतिम भिंत नसती तर रेल्वे इंजिन मागील बाजूला असलेल्या उड्डाण पुलाला धडकले असते। मात्र मोठा अनर्थ हा टळलेला आहे। गोंदिया रेल्वे स्थानकामध्ये टॉवर वॅगन शेड जिथे हे इंजिन आपण बघू शकतो माझ्यामध्ये हे इंजिन आहे। हे इंजिन इथे जमा केलं जातं। ड्युटी संपल्यावर जे लोको पायलट आहे हा इंजिन इकडे जमा करतो आणि तो थोडा आराम करण्याकरता जातो आणि हे इंजिन ज्याप्रमाणे हे टॉवर वॅगन शेड आहे इथे हे इंजिन जमा होतं आपण बघू शकता। मात्र इथे जे शेवटली जी भिंत आहे ती सुद्धा या इंजिनाच्या धक्क्यामुळे पडली आहे। मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता इथे वर्तवली जात होती। बघू शकता मोठी दुर्घटना सुद्धा घडली असती। टॉवर वॅगन शेड मध्ये हे इंजिन शेवटल्या भिंतीला टकरावलं आणि भिंत पूर्ण निस्तेनाबूत झाली आहे, तुटलेली आहे आणि त्यामध्ये जर अशी गती जास्त असती तर मोठी दुर्घटना सुद्धा घडली असती। ही मोठी दुर्घटना सुद्धा आपल्याला इथे म्हणता येते। ज्याप्रमाणे बघू शकता इथे ज्याप्रमाणे भिंत पडली आहे इथे जे मलबा आहे तो उचलण्याचं काम सुद्धा सुरू आहे। इकडे जेसीबी लागलेली आहे आणि ही इंजिन इथे टकरावला आणि मोठी दुर्घटना सुद्धा इथे घडली असती। मात्र थोडक्याने वाचवला ही ज्याप्रमाणे टॉवर वॅगन शेड या क्षेत्रामध्ये ही इंजिनची मोठी एक दुर्घटना घडली असती। मात्र एक बघू शकता एक भिंत पडलेली आहे। भिंत पडल्यामुळे मोठा मलबा पडलेला आहे। इथे जर समजा ही गती असती तर समोरचा पूल बघू शकता, मोठा पूल आहे इथे, हे सुद्धा दुर्घटनाग्रस्त झालं असतं। ज्याप्रमाणे ही गती जास्त असल्यामुळे ही जे अपघात आहे तो घडला म्हणला असं। मात्र कुठलेही इथे जीवित हानी झाली नाही, सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही हे आपल्याला बघता येते। आशिष पुढे न्यूज गोंदिया।